व्यंकटेश पॅराडाईज पुणे. ॲम्युनिटीज, क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे. व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड. ॲम्युनिटीज, स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड. नमस्कार. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. माजी सनदी अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते संभाजीराव झेंडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मागील काही निवडणुकींचा दाखला देत मी निवडणूक लढवण्यावर ठाम असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते यामध्ये शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवून द्यावे. मागील 2019च्या निवडणुकीमध्ये मला पक्षाने आदेश दिला होता की तुम्ही निवडणुकीचा AB फॉर्म भरा. त्याप्रमाणे मी फॉर्म भरला, परंतु बरोबरच आमदार संजय जगताप यांनी सुद्धा फॉर्म भरला होता. आमच्या दोघांमध्ये रात्री 1:30 वाजता त्यांच्यासमोर बैठक पार पडली. यावेळी मी आघाडीचा धर्म त्यावेळी पाळला होता, परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये मी संजय जगताप यांना मदत केली. मी आघाडीचा धर्म पाळला. 2024ला मी निवडणूक लढवणार असून तुम्ही सुद्धा आघाडीचा धर्म पाळावा. तसेच मी आमदार संजय जगताप यांची कुठल्याही प्रकारची बदनामी केली नसून तसे मी करू शकत नाही, असे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी जाहीर केले. यावेळी मी निवडणूक लढवण्यास ठाम असून महाविकास आघाडीने माझ्या नावाचा विचार करावा, असे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. आपण पाहतात सह्याद्री 24/7. अशाच नवनवीन राजकीय घटना, चालू घडामोडी पाहण्यासाठी रहा आमच्यासोबत. सह्याद्री 24/7 आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या ठिकाणी माझ्या पक्षाचे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष माणिकरावजी आहेत, माणिकरावजी झेंडे पाटील, बंडूकाका आहेत, बाळासाहेब भिंतडे आहेत, आपले शहरचे अध्यक्ष, बाकी पक्षातील राहुल गिरमे आहेत, नाना आहेत. या सर्वांच्या वतीनं तालुक्यातील सगळे प्रेस, प्रिंट मीडिया ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोघांचंही मी या ठिकाणी स्वागत करत आहे. आणि ज्या पर्पजसाठी ही पत्रकार परिषद बोलवली आहे त्याबाबत थोडंसं विशद करतो आणि मग तुमच्या प्रश्नांना का पाहिजे तर उत्तरही देतो आहे. पाहिजे तर म्हणण्यापेक्षा उत्तरही देईल. पहिला माझा मुद्दा असा आहे की मी कधीही कोणावरही टीका टिप्पणी करत नाहीत व्यक्तिगत लेवलची. मागच्या आठवड्यात आणि मला आजही, आणि इलेक्शनच्या वेळेला कुठल्या कामाबद्दल एकमेकावर आरोप होणं हे जिवंत डेमोक्रेसीचं लक्षण आहे. पण कुठल्याही प्रकारची कुठल्याही उमेदवारावर किंवा लाईकली उमेदवारावर मी टीका टिप्पणी आज करणार नाही. ज्यावेळी करायची त्यावेळी कामाच्या माध्यमातून इलेक्शनच्या वेळेला प्रचारात होते, तो ती प्रचाराची राळ असते आणि तो लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असतो. कोणी माझ्यावर चिखलफेक करेल, पण मी कोणावर चिखलफेक करणार नाही. मी बोलणार ते फक्त काम का नाही झालं आणि का झालं याच्याबद्दलच बोलणार त्यावेळेला आहे. ते जाऊ द्या, तो पुढचा मुद्दा आहे. आज मी काही स्पेसिफिक मुद्दे घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे, ज्याच्याबाबत तुमच्याकडून काही पत्रकारांनी व्यक्तिगतरित्या विचारलं, त्यांना उत्तरं मी दिलेली आहेत. संभाजींनी विचारलं असेल, बनकरांनी विचारलं असेल किंवा गुरव सरांनी विचारलं असेल. पहिल्यांदा तर मी गुरव सरांचे आभार मानतो की साहेब तुम्ही माझ्या एकट्याशी बोलू नका, तुम्ही मी सगळ्यांनाच बोलवतो. मग असं ठरलं की आज थोडी जागा मोठी असावी, त्यांच्या कार्यालयात थोडी कमी जागा आणि हे सगळं ठेवायला वगैरे हे अडचण आली असती म्हणून आपण इकडे जागा घेतलेली आहे. इलेक्शनच्या बॅकग्राऊंडवर ही पत्रकार परिषद आहे, त्यामुळं ताकाला जाऊन गाडगं काय मी लपवत नाही. मी त्या विषयावरच येतो डायरेक्टली. माझं याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की मी नेहमी सांगत असतो, माझ्या भाषणातही परवा सांगितलं की इतिहास हा कधीच बदलता येत नाही किंवा घडून गेलेली घटना बदलता येत नाही, भूगोल बदलता येतो. याचं उदाहरणही मी भाषणात दिलं होतं की उद्या युक्रेन रशियाचं युद्ध जर रशियाने जिंकलं तर युक्रेन हा रशियाचा पार्ट होईल. डोंगर का होईना पण तो रशियात जाईल. किंवा उद्या गाझापट्टीचं युद्ध इस्रायलने जिंकलं तर गाझापट्टी कायमची नष्ट होईल आणि त्याला इस्रायल नाव दिलं जाईल. म्हणजे भूगोल बदलेल.
म्हणजे त्या देशाचा नकाशा बदलेल, पण इतिहास बदलणार नाही की असं युद्ध झालं. तसं 2004पासून म्हणण्यापेक्षा 1999ला 10 ऑक्टोबर 1999ला आदरणीय पवारसाहेबांनी शिवाजी पार्क मुंबई येथे आमच्या पक्षाची स्थापना केली. 1999ला त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि नवीन पक्ष स्थापन केला. तो 10 जून 1999ला त्याचा जाहीर मेळावा घेऊन या पक्षाची स्थापना झाली. 1999ला तुम्हा सर्वांना कल्पना असेल, कारण तुम्ही त्या क्षेत्रात काम करताय. कदाचित एंगेज्ड पत्रकार जे तुमच्यापैकी भांडवलकरजी नसतील त्यावेळेला 1999ला पत्रकारितेत कॉलेज विलेजला असतील एखाद्या वेळेस. परंतु 1999ला जसे 14ला सर्व पक्ष एकमेकाविरुद्ध लढले, तसे 1999लाही सर्व पक्ष एकमेकाविरुद्ध लढले होते. युती आघाडी असं काहीच नव्हतं. आणि त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या आग्रहाखातर तत्कालीन युती सरकारचे 8 महिने शिल्लक असताना त्यांनी घाईने इलेक्शन घेतलं. त्याचं कारण असं होतं की वाजपेयी सरकार नुकतंच स्थानापन्न झालं होतं दिल्लीमध्ये. आणि कदाचित म्हणजे हे अंदाज वर्तवणं चुकीचं असतं, पण जे आमच्यासारख्याला वाटलं ते की त्या हवेचा फायदा घ्यावा आणि महाराष्ट्रातलं इलेक्शन मुदतपूर्व नव्हे पण थोड्याशा अगोदर घ्याव्यात. मुदतपूर्व हे साधारण वर्ष दीड वर्ष जर झालं तर मुदतपूर्व आपण म्हणतो. आणि पोटनिवडणूक हा आणखीन वेगळा विषय आहे. तर म्हणून ते 8 महिने अगोदर इलेक्शन झाले होते, सर्व एकमेकाविरुद्ध लढले होते. मात्र 2004ला रीतसर राष्ट्रवादी काँग्रेसची आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आहे या पक्षांची बोलणी होऊन आघाडी होऊन मतदारसंघांचं वाटप करण्यात आलं. आणि 2004ला हा मतदारसंघ पुरंदर हवेली हा मतदारसंघ अधिकृतरित्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. आणि या ठिकाणाहून अधिकृतरित्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्री अशोकरावजी टेकावडे हे निवडूनही आले. ह्याच्यात कोणाचं दुमत आहे का? 2009ला या ठिकाणी परंपरेप्रमाणे किंवा त्याप्रमाणे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असल्यामुळं प्राध्यापक दिगंबरजी दुर्गाडे या ठिकाणाहून उभे राहिले आणि श्री संजयजी जगताप यांनी अपक्ष फॉर्म भरल्यामुळं ह्या दोघांच्या विभागणीतून विजयरावजी शिवतारे हे जे शिवसेनेचे उमेदवार होते, पहिल्यांदा उभे राहिले होते, त्यांचा विजय झाला. त्यांना पडली 64,000 मतं. दिगंबर दुर्गाडे यांना पडली 45.5, पडले 30,000 मतं. आता हे जर घडलं नसतं बंडखोरीचं हा विषय, तर मी मगाशी म्हटलं कुठलाही विषय टीका म्हणून घेऊ नका. हे आकडेवारी आहे माझ्याजवळ आकडेवारी आहे आणि मी आकडेवारी तुम्ही चेक करा, 500-600चा फरक पडेल. तर त्यामुळं तिथे डिस्कंटिन्युटी झाली आणि विजयराव शिवतारे पहिल्यांदा 2009ला आमदार झाले. पुढे 2014ला पुन्हा 1999 सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि दोन्ही पक्षाचे लोक एकमेकाविरुद्ध लढले. आणि म्हणण्यापेक्षा सर्व पक्षांनी एकमेकाविरुद्ध निवडणुका लढवल्या. आणि त्याच्यामुळं झालं काय, जशी 9ची परिस्थिती झाली तसेच मतविभागणीमुळं पुन्हा एकदा विजयराव शिवतारे या ठिकाणाहून निवडून आले. हे झालं 2014चं. म्हणजे 2014पर्यंत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच होता. ह्याच्यामध्ये कोणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही आहे, कारण 2014पर्यंत राष्ट्रवादीचेच उमेदवार या ठिकाणी उभे राहत होते. 2019ला मात्र जर आपण असेच लढत राहिलो तर मग पुन्हा शिवसेनेचा उमेदवार विजयी होऊ शकेल या भावनेतून मी माझा फॉर्म घेऊन आलो आहे. हा माझा फॉर्म आहे जो मला पक्षानेच भरायला सांगितला होता. हे माझे पॅम्पलेट्स मला पक्षाकडून आलेले होते की ह्याच्यावरून कॉपीज करून वाटा. हे पक्षाने नमुना दिलेला आहे. म्हणजे पक्षाने मला फॉर्म भरायला सांगितला, फॉर्म रेडी करायला सांगितलं थोडक्यात. कारण ते मी आता जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. जिल्हाधिकारी म्हणून अमोल बनकरला कॅन्डिडेट या नात्याने आदेश सोडणं हे फार सोपं असतं. अरे मिस्टर बनकर याच्यात हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे. त्या फॉर्ममध्ये एवढे मोठे जाड कागद असतात, एवढा मोठा फॉर्म असतो तो. त्याच्यामध्ये एक ॲफिडेविट तयार करायलाच 8-10 दिवस जातात. भले तुमच्यावर गुन्हा दाखल नाही, पण तो नाही तर म्हणावं लागते पोलीस स्टेशनचं पत्र आणून.
इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्ही भरलं असेल पण ते जोडावं तर लागतं आहे दिवेवरून मागून. म्हणजे बरेच कागद जमा करावे लागतात. म्हणून मला पक्षाकडून सांगण्यात आलं की तुमचे पेपर जमा करा, तुमचा फॉर्म रेडी ठेवा. त्याप्रमाणे हा भरलेला फॉर्म मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मुद्दाम. याला बरेचसे अटॅचमेंट्स असतात आणि हा फॉर्म भरला. हे पक्षाकडून हेही आलं एक नमुना की तुम्ही असे पॅम्पलेट्स तयार करा अमुक तमुक. जे त्यांनी इतरांना दिलं तर तेच मला दिलं होतं. पण फक्त मग आपल्या मतदारसंघाचं नाव फोटो बिटो आपण स्थानिकरित्या काही बदलतो. म्हणजे तिथले काही महत्त्वाचे ठिकाणं त्यांनी टाकले असेल तर आपण खंडेरायाचा फोटो टाकतो, पुरंदर किल्ल्याचा फोटो टाकतो, संभाजी महाराजांच्या समाधीचा फोटो टाकतो. तो भाग आला इथं. त्याप्रमाणे 2019ला माझी फॉर्म भरण्याची तयारी होती. तर फॉर्म भरायला सांगितला, फॉर्म रेडी ठेवला. फॉर्म भरण्याची इफ यू रिकलेक्ट किंवा तुमचं स्वतःचं रेकॉर्ड इफ यू रिकलेक्ट आणि तुम्ही पुन्हा एकदा आठवणीला उजाळा दिला तर 4 ऑक्टोबर 2019 ही फॉर्म भरण्याची शेवटची दिवस होता. आणि बोलणी चालू होती. आणि जशी यावेळेला तर बोलणी चालू आहे तिन्ही पक्षाची दोन्ही साईडला, महायुतीतही आहेत आणि महाविकास आघाडीतही चालू आहेत, आजही चालू आहेत. आणखी ते माझ्या अंदाजाप्रमाणे पुढच्या सोमवारी आचारसंहिता पुढचा म्हणजे उद्या 8 दिवस झाल्यापर्यंत ते चालू राहणार. आणि तुम्हाला चांगली कल्पना आहे की तुम्ही त्या क्षेत्रातले चौथे आधारस्तंभ आहात लोकशाहीचे किंवा चौथे स्तंभ आहात की शेवटच्या दिवसापर्यंत कदाचित काही सीट्सचा निर्णय लागत नाही किंवा त्या 2:30 वाजेपर्यंत शेवटी तिकिटांचे देवाणघेवाण सुरू असते. देवाणघेवाण म्हणण्यापेक्षा नाही याचं नाही याचं नाही याचं ते असं का ब का असं ते चालू राहते. तर आय वॉज ऑन दॅट पॉईंट की 2019ला मला अजितदादांनी सांगितलं. तर अजितदादा आमच्या पक्षाचे नेते होते त्यावेळेला, आजही एका पक्षाचे नेते आहेत. कारण मी कोणाबद्दलच अनुद्गार कधीच काढत नाही. लोकसभेला मी प्रत्येक गावात भाषण केलं पण कुठल्याही व्यक्तीचा नामोल्लेख एकेरीत किंवा कुठल्याही व्यक्तिवाचक स्वरूपात केला नाही. मग कुठल्याही केंद्र सरकारमध्ये, कारण ती निवडणूक केंद्र सरकारची होती त्यामुळे तिथल्या ध्येय धोरणाबाबत मी भरपूर एक तास भाषणं केलेत गावांना. तर 2 ऑक्टोबरला अजितदादांचा सकाळी फोन आला की आज संध्याकाळी आपण साहेबांकडे जाऊन एकदाचा काय तो फैसला करून घेऊ. आमचं NCPचं हेडक्वार्टर हे डॉकयार्डला आहे. डॉकयार्ड तुम्हाला माहिती आहे, येलो गेट वगैरे ते तिकडे तुम्हाला माहिती असेल. तिथे सगळ्याच पक्षाची कार्यालय आहेत. ते इकडचे पाडले मंत्रालयाजवळचे ज्यावेळी पाडले बैठे कार्यालय सगळ्या राजकीय पक्षांना दिलेले कार्यालय, तर ते तिथं आमची भेट झाली रात्री 11च्या दरम्यान. आमचं जायचं तर त्यांनी सकाळीच मला सांगितलं होतं. मी 4:30-5 गेलो की आपलं इथलं संपला विषय की आपण 2 जण मिळून जाऊ सिल्वर ओकला भेटायला. तिकडे गेलो तरी 11 वाजले भेट होईना, 12 वाजले भेट. आतमध्ये तोबा गर्दी. आणि जे विदर्भातले मराठवाड्यातले ज्या उमेदवारांचे AB फॉर्म द्यायचे होते त्याला तिकीट आपण म्हणतो. तिकीट इज नथिंग बट फॉर्म A अँड फॉर्म B. जो निवडणूक कायदा 1951मधलं जो फॉर्म आहे त्याला आमच्या भाषेत आम्ही फॉर्म A अँड फॉर्म B म्हणतो. आपल्या बोलीभाषेत आपण तिकीट मिळालं म्हणतो किंवा तिकीट नाही मिळालं म्हणतो. त्याप्रमाणे त्याच्यासाठी तो शेवटचा तशा अर्थाने एक शेवटचा दिवस होता. कारण दुसऱ्या दिवशी 3 तारीख आणि 4 तारीख ही लास्ट डेट होती. आणि मराठवाड्यातल्या उमेदवाराला विमानाने जरी गेला तरी नांदेडला जायला पुन्हा 4 तास, विदर्भात तसंच, चंद्रपूरला जायला काही विमान नाही, नागपूरपर्यंत जाऊ शकतो. म्हणून ते म्हणे की मला हे सगळं तिकीट वाटपांचं काम मला आणि जयंतरावांना पहाटे 3-4 वाजेपर्यंत केल्याशिवाय मला काही निघता येणार नाही. मी मोठ्या साहेबांना फोन करतो, म्हणजे पवार साहेबांना, तू जाऊन हे जे काय आपलं बोलणं झालं आहे, आता काही प्रोटोकॉल आहेत की मी सगळ्याच गोष्टी बोलू शकत नाही. वरिष्ठांशी जे बोलणं होतं त्या पक्षीय लेवलला होतं ते, आणि त्या काही गोष्टी त्याच्यातल्या आपल्याला सगळ्याच उघड करत नाही. तू जाऊन हे मुद्दे बोल आणि मी फोनवर बोलून घेतो. त्याप्रमाणे मी तिकडे गेलो. रात्रीचे 1:30 वाजलेले होते. तिथे हेमंत टकले नावाचे आमच्या पक्षाचे ट्रेजरर होते. स्वतः पवारसाहेबांनी मी सांगोपांग चर्चा झाली आणि शेवटी निर्णय असा झाला की आपण जर दोघंही लढलो, म्हणजे तुम्ही आणि संजय जगताप दोन्ही पक्षाचे लोक लढले, तर पुन्हा मागच्या 2 वेळा होईल असं चित्र होईल. आणि हा 2-3 सीटचा जो वाद केंद्रीय नेतृत्वाकडे, म्हणजे साहेब केंद्रीय नेतृत्व म्हणून काम पाहत होते. अजितदादा पवार साहेब, जयंतरावजी पाटील साहेब,
सुनील तटकरे साहेब हे वाटाघाटीमध्ये स्टेट लेवलचे नेते म्हणून भाग घेत होते. आज जसे प्रत्येक ठिकाणी तिन्ही पक्षांचे 3-3 नेते हजर आहेत, त्याप्रमाणे त्यांचं कामकाज चालू होतं. तर तिकडे गेल्यानंतर साहेबांनी हे सगळं समजावून सांगितलं, म्हटले तुला राजकारणात मी आणलेलं आहे, तुझी तयारी करून घेतलेली आहे, तुला कसं कसं पुढं जायचं इथपर्यंत सांगितलेलं. मी आज स्पष्टपणे एवढ्यासाठी बोलतो की त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे. पण म्हणे थोडंसा आपल्याला दोघं जर तुम्ही लढलात तर प्रॉब्लेम होईल. मग त्याच्या एक 4-8 दिवस अगोदर मला आणि संजयजी जगताप यांनी, जे मी कधीही अगदी माणिकरावांना सुद्धा बोललो नाही, कधी त्यांना विचारावं, सुदामाप्पा जे ज्येष्ठ नेते आमच्या पक्षाचे त्यांना विचारावं, तुमची सगळे मित्र आहात माझे, तुम्हाला बोलणं, आम्हा दोघांनाच बारामतीला चर्चेला बोलवलं होतं. आम्ही संजयजी जगताप यांच्या घरीच नाश्ता केला, ह्याच्यात काही खोटं नाही आहे. तिथंच नाश्ता केला आणि तिथं एकाच गाडीने बारामतीला गोविंदबागमध्ये गेलो. आणि त्या ठिकाणी असं ठरलं की बा तुम्ही दोघं लढला तर हा थोडासा प्रॉब्लेम होईल डिव्हिजन ऑफ वोट्सचा, मतविभागणीचा, म्हणून तुमच्यापैकी एक जण आता थांबा आणि एक जणाला आपण पुढच्या वेळेला संधी देऊया. ही गोष्ट गोविंदबागेतली आहे. आणि आम्ही त्यांच्या घरीच नाश्ता करून एकाच गाडीने तिकडे गेलो होतो, तिथून बरोबर आलो. तरी पण पुढं ह्या वाटाघाटी थोड्या चालूच होत्या. त्याच्यामुळं म्हणजे साधारण त्यांनी त्यावेळी ते इंडिकेट केलं होतं. शेवटी 2 तारखेला मी आय विल कम बॅक टू द पॉईंट ऑफ 2 ऑक्टोबर, जी गांधी जयंतीचा दिवस असतो, आत्ताच काल परवाच झाला, त्यावेळेलाही तोच दिवस होता. त्याच दिवशी संध्याकाळी ती घटना घडल्यानंतर हेमंत टकले होते, स्वतः साहेब होते, त्यांनी थांबायला सांगितल्यानंतर क्षणभर कुठलाही माणूस नाराज होईल की एवढी तयारी केल्यानंतर 1.5 वर्ष शेतकरी मेळावा तुम्ही पाहिला आहे, 16 जानेवारी 2019चा, तुम्हाला सगळ्यांना ती डेटही माझी अजून पाठ आहे. त्याच्या अगोदरही आम्ही तालुक्यावर फिरत होतो, अध्यक्ष हेच होते. तर सगळी तयारी झाली होती. परंतु मी केंद्रीय नेतृत्वाचा आणि साहेबांच्या शब्दाचा आदर केला आणि पक्षाचं हित पाहिलं, दोन्ही पक्षांचं हित पाहिलं, आघाडीचं हित पाहिलं आणि हा भरलेला फॉर्म तसाच घरी घेऊन गेलो, जो आजपर्यंत माझ्या रेकॉर्डला मी ठेवलेला आहे. हे बॅकग्राऊंड मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की आघाडीचा धर्म माझ्या वतीने मी एकदा पाळला आहे आणि मला जो शब्द देण्यात आला पक्षाकडून असेल किंवा समोरच्या पक्षाकडून असेल, काँग्रेस पक्षाकडून असेल, तो आता त्यांनी पाळावा अशी माझी त्यांना कृतज्ञतापूर्वक विनंती आहे. आता परवा त्यांनी एक व्हिडिओ क्लिप घेऊन माझ्यावरती विनाकारणाचं आग ओकलेली आहे किंवा काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे. मी जसे तुम्ही आता इथे हे घेऊन उभे आहात ना, त्या दिवशी पवार साहेबांना भेटायला गेलो, सुप्रिया साहेबांना भेटायला गेलो, ही गोष्ट खरी आहे. पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्या वेळेला साहेब असतात किंवा ताई असतात किंवा दादा असायचे पूर्वी कधी, तर तिथली पद्धत अशी आहे की त्या ग्राउंड फ्लोअरला, म्हणजे साहेब 5व्या मजल्यावर ऑफिस आहे, ग्राउंड असतात आणि कॅमेरावाले असतात, तर तिथं लाईननीच तुम्हाला 15-20 जण दिसतात, बाईट जे कोण भेटून आलं. माझी जशी आज आपण गुरव सरांच्या सूचनेवरून किंवा त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही बोला आमच्या सगळ्यांच्या, असं म्हणून आम्ही 3 दिवसापूर्वी ठरवलं. निरोप तुम्हाला आज सकाळी दिले, कारण मला पाण्याच्या आंदोलनाबाबत, हवेलीत पाणी मिळत नाही लोकांना प्यायला, त्याच्या आंदोलनाबाबत सकाळी मी महत्त्वाची मीटिंग होती. पण त्या मीटिंग सुरू होण्याच्या आधी आमच्या दोघा सहकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही जरा प्लीज माझ्यासाठी एवढे निरोप द्या. तुम्ही सगळे आलात, धन्यवाद पुन्हा एकदा. तर आय वॉज ऑन द पॉईंट की 2019ला ते झाल्यानंतर मी थांबलो. ते घटना 1:30 वाजताची होती. त्याच्यानंतर त्यांचे मला संजयजी जगताप यांचे परवाची ती घटना जी घडली की मी खाली आलो परवा, तर समोर हे पत्रकार सगळे उभे होते. त्यातले निम्मे मी बॉम्बेत, माझे शेवटचे 1-2 पोस्टिंग, 2-3 पोस्टिंग बॉम्बेत झाल्यामुळं ते त्यातले निम्मे अर्धे ओळखीचे आहेत. मी रिटायर झाल्यावर आलेले नवीन यंगपैकी कदाचित सगळेच नसतील, ते आले 2 जण पुढे की साहेब तुमचं पुरंदरमध्ये तुम्ही दावा ठोकला आहे आणि तुम्ही दावा ठोकला म्हणण्यापेक्षा वेगळा तुम्ही दावेदारी केलेली आहे म्हणे, त्याच्यात हे सत्य आहे का? तुम्ही आता साहेबांना भेटून आलं, साहेबांनी काय तुम्हाला शब्द दिला, काय दिलं, काय बोलणं झालं? म्हटलं साहेबांची माझी भेट झाली, ही गोष्ट खरी आहे, आणि मी पुरंदरमधून उमेदवारी मागितली, ही गोष्ट खरी आहे, आणि मी लढणार आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि माझ्या तालुक्याच्या युनिटनी, म्हणजे NCP राष्ट्रवादी तालुका शरदचंद्र पवार पक्ष, या पक्षाने एकमुखी ठराव माझ्या त्याचा लिखित स्वरूपात पवार साहेबांनी लिहून दिला आहे. आणि त्यावेळेला
पवारसाहेबांनी थोडे तिडके नव्हे जवळपास 20 ते 25 मिनटं त्यांना देऊन त्याच्याशी सांगोपांग चर्चा केलेली आहे. ही गोष्ट खरी आहे. आता पुढचा मुद्दा ज्याच्यावरती संजय जगताप यांनी प्रतिक्रिया दिली की बुवा मला काय पक्षनिष्ठा वगैरे स्वीकारू नये, तर ह्या व्हीपबाबत त्या पत्रकारांचा तो प्रश्न होता. म्हणजे अमोल बनकरांनी विचारायचं किंवा योगेश कामठेंनी विचारायचं समोरूनच, अहो ते तुमच्या तालुक्यातल्या आमदारांचं नाव त्या व्हीपच्या संदर्भात. अहो म्हटलं मी तुम्हाला हात जोडू का म्हटलं, मी कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही. व्हीप पाळणं हा एक नियम आहे, एवढं माझं सेंटेन्स आहे. परंतु संजय जगतापांनी कुठं व्हीप मोडलं आहे असं माझ्या संपूर्ण क्लिप बघा ती तुम्ही, अशा माझ्या तोंडी कुठंही शब्द आलेला नाही. हे मी तुम्हाला आत्ता क्लिअर करतो. आणि त्यांनी ते विनाकारण स्वतःचा गैरसमज घेऊन त्या प्रकारची ती क्लिप एक जारी केली की माझी पक्षनिष्ठा संभाजी झेंडेंनी तपासू नये वगैरे वगैरे वगैरे. मला त्या विषयाशी काही घेणं देणं नाही. ना तर मी काँग्रेसचे ते खेसकर, अंतापूरकर और जिशान सिद्दीकी त्यांनी 6-7 नावं घेतली फटाफट फटाफट फटाफट. त्याच्यात संजय जगतापांचं म्हटलं मी यांना ओळखतो म्हणजे माझ्या तालुक्याचे आमदार म्हणून, बाकीच्या आमदारांना तर मी ओळखत सुद्धा नाही. आणि हा विषय माझ्या अखत्यारीतला नाहीच आहे, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. व्हीपच्या विषयाकडे मी जाण्याचं काय कारण आहे? गौरव सर तुम्ही ज्येष्ठ आहे सांगा मला. व्हीप हा विषय हा विधानभवनामध्ये चालतो आणि विधानभवनामध्ये चालू असताना त्या पक्षाचा प्रमुख असतो, जो प्रतोद असतो, तो प्रतोद तो व्हीप काढत असतो. व्हीप म्हणजे आदेश त्याच्या पक्षाच्या संसदीय पक्षाच्या सदस्यांना, म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना त्याचा आदेश हा बंधनकारक असतो प्रतोदाचा. म्हणून प्रतोदाची निवडणूक केली जाते. प्रतोद हा नॉर्मली त्या पक्षातला एक ज्येष्ठ नेताच असतो, जो नॉर्मली मंत्रिपदावर नसतो, कारण त्याला हे पक्षाचं कामकाज जे आहे ते थोडंसं अमोल जरा पाणी त्यांना विधानभवनामध्ये आपल्या पक्षाचं कामकाज इतर पक्षाच्या सहयोगाने व्यवस्थितरित्या संसदीय कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थित मिटिंगा अटेंड करता याव्यात म्हणून नॉर्मली ज्याच्याकडे मंत्रिपद वगैरे नाही किंवा इतर कुठली जबाबदारी नाही आहे अशा प्रकारचं एक काम त्यांना दिलं जातं. त्याच्यामुळं तो माझ्या दृष्टीने मी तो विषयाला हात घातलेला नव्हता, ना तो मी विषय काढला नव्हता किंवा तो विषय काढण्याचा माझा संबंध नाही किंवा माझ्याकडे तसला काही अधिकारही नाही. कुठल्या तरी एका वेगळ्या राजकीय पक्षाचा बरं माझ्या पक्षातला जरी असता तरी मला अधिकार नाही काय, कारण ते बघणारे मोठे लोक आहेत वरती, ते राज्यस्तरावरचे नेते आहेत, त्यांचं काम आहे ते. त्याच्यामुळे व्हीपबाबत मी कुठेही त्यांच्याबद्दल बोललेलं नाही. त्यांनी ते आमच्या गावाकडच्या भाषेत म्हणतो तसं अंगावर ओढतं, तसं ते विनाकारण मुद्दा अंगावर ओढून घेतला आहे. ती संपूर्ण क्लिप तुम्ही पहा एकदा. मी माझ्या दावेदारीबाबत बोललो आहे, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं ते बोललो आहे फक्त. आणि त्या अनुषंगाने तो मुद्दा मी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे विनंती करू इच्छितो की त्यांनी तो पर्सनल घेऊ नये आणि माझी क्लिप त्यांनी पुन्हा पाहावी. मी जर असं कुठंच बोललेलो नाही आहे, तुम्हाला एकदा पुन्हा क्लिअर करतो आहे. आता प्रश्न राहिला की इलेक्शन पुढच्या महिन्यात होऊ घातलेले आहेत. पुढच्या आठवड्याच्या एंडला कदाचित आचारसंहिता दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी रविवार आहे याची शक्यता आहे. हे माझं जनरल नॉलेज आहे. तुमचं कदाचित वेगळी माहिती असू शकते, कारण तुम्ही तुमच्या सोर्सेसमधून माहिती काढत असता, तुमच्या मुंबईतल्या वरिष्ठांशी बोलत असता, मुंबईतल्या सहकाऱ्यांशी बोलत असता वगैरे. परंतु नॉर्मली हे दसरा झाल्यावर तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी जर डिक्लेअर झालं इलेक्शन तर 13 नोव्हेंबरला व्होटिंग आणि 15 नोव्हेंबरला काउंटिंग असं साधारणपणे निवडणूक आयोगातली चर्चा आहे. परंतु ह्या चर्चेला अर्थ नसतो, कारण आमच्याशी कोणतरी एक जण बोलतो, पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आहे लोकसत्तेमध्ये म्हणून आम्ही विश्वास ठेवतो, महाराष्ट्र टाइम्समध्ये आहे म्हणून विश्वास ठेवतो, किंवा योगायोगाने मी निवडणूक यंत्रणेत काम केलं आणि निवडणूक आयोगाच्या हाताखाली थोडके नव्हे जवळपास 10-15 वर्ष काम केलं आहे. आणि मुंबईत असताना तर डायरेक्ट सेशन साहेबांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. ते जुन्या ज्या काही ओळखी आहेत त्यांच्याकडून थोडंफार ऐकेल, पण याला काही अर्थ फारसा नसतो. हे 2 दिवस 4 दिवस शेड्यूल मागं पुढं होऊ शकतो. पण एक नक्की आहे, 26च्या आत ते संपणार आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत ह्या विधानसभेची मुदत आहे कायद्याने, आणि त्याच्यापूर्वी ही नवीन विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. म्हणजे फार
पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला किंवा खेचण्याचा प्रयत्न केला तर 4-6 दिवसांनी मागं पुढं होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त काय होऊ शकत नाही. म्हणजे 20पर्यंत जर हे संपलं, विधानसभा अस्तित्वात कधी येते याच्याबाबतही कायदेतज्ञांमध्ये 2 ओपिनियन्स आहेत किंवा 2 मतं आहेत. काहींचं मत आहे ज्या दिवशी विधानसभेचं गॅझेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राज्यपालांना देतं, हँडओव्हर करतं, म्हणजे काय 288 जागांचे निकाल लागले समजा 15 तारखेला, 16 तारखेला त्यांच्याकडे जातात, 17 तारखेला ते गॅजेट डिक्लेअर करतात. गॅजेट म्हणजे काय, आजकाल कॉम्प्युटरवर 1 तासाभराचं काम असतंय, ते सगळं रेडीच असते, फक्त नावं फीड आणि पुढं पक्षाची नावं फीड केली आणि टोटल मारली की झालं. म्हणजे माझ्या मते 2च तासाचं काम असतं गॅजेट काढणं. आणि कायदेतज्ञ म्हणजे ॲडव्होकेट मनू सिंघवी असतील, यांनी परवा मतप्रदर्शन केलं की ज्या दिवशी गॅजेट निघालं त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात आली कायद्याच्या दृष्टिकोनातून. एखाद्या मुख्यमंत्र्याला वाटलं, मनोनीत मुख्यमंत्र्याला, की नाही माझा शपथविधी अमक्या दिवशी व्हावा, काय मुहूर्त आहे वगैरे, म्हणून तो कितीही पुढे ढकलू शकेल, 8 दिवस पुढे ढकलू शकेल, 10 दिवस पुढे ढकलू शकेल. आणि मग शपथविधी झाल्यावर अधिवेशन बोलवावं लागतं आणि शपथविधी होतो आमदारांचा, तो दिवस धरला जावा. हे एवढ्यासाठी सांगितलं की माझ्या मते 26 नोव्हेंबर हीच आपली डेट राहील, त्या अनुषंगाने हे प्रोग्राम चालेल. आता प्रश्न असा निर्माण होतो, वी विल कम बॅक टू द पॉईंट ऑफ पुरंदर हवेली. तर आम्ही कुठल्याही प्रकारचं मनभेद न ठेवता, मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे 2 मिस्ड कॉल मला पडले होते संजय जावळ, त्यांचं खुल्या मनाने अभिनंदन केलं की तुम्हाला उमेदवारी मिळाली. मी खुल्या मनाने माझी उमेदवारी मागं घेतली. मनुष्य स्वभाव आहे, पहिले 15-20 मिनटं माणसाला वाटतं की थोडंसं जरा हे, तर कोणालाही वाटतं, पण मन ही अशी बाब आहे की ती रिकन्साईल करते स्वतःला तासाभरात, अर्ध्या तासात. त्याच्यात तुमचा थिंकिंग सेटअप किती मजबूत आणि फास्ट आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही कदाचित अर्ध्या तासातच रिकन्साईल होता, जाऊ द्या आता झालं गेलं, याच्यात पुन्हा चक्र तर काय आपण नाना फिरवू शकत नाही. म्हणून मी त्यांचं दुसऱ्या दिवशी अभिनंदन केलं. योगायोग असा की प्रचाराचा नारळ 4-2 दिवसांनी फुटला, तो दिवे गावातच फुटला. आणि पोमन जे त्यांचे अध्यक्ष आहेत अण्णा, प्रदीप अण्णा पोमन, हे आणि मीच नारळ फोडायला होतो दोघंजण, आणि आमचे स्थानिक गावकरी तिथले झेंडेवाडीचे. प्रचाराचा नारळसुद्धा माझ्याच गावात सोडला. सुरुवात केली, मी प्रत्येक मिटिंग अटेंड केली की कुठं गैरसमज असा होऊ नये की मी दुटप्पी भूमिका घेत नाही, जी घ्यायची ती स्पष्टच घ्यायची, नाही ती घ्यायचीच नाही. मग की बाबा याच्यापासून आपण दूर राहिलेलं बरं. तर मी प्रत्येक गावच्या घोंगडी बैठका अटेंड केल्या, कुठलीही चुकवली नाही की त्या गावात चुकून हे जाऊ नये की बा यांच्या बी उमेदवारीला अर्ज होता म्हणून यांनी प्रचाराच्या बैठकीला आले नाही. तर आम्ही सगळ्यांनी मन लावून काम केलं इथं बसलेले सगळ्या जणांनी, आणि आपण तो इतिहास घडवला. त्याच्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेबांचाही हात मोठ्या प्रमाणावर आहे, कारण जी कृतज्ञतापूर्वक नमूद करायला पाहिजे ती केलीच पाहिजे. कारण त्यांचं ते वाक्य सगळ्यांनी याच्यावर ठेवलं होतं, रिंगटोनला ठेवलं होतं, आठवण आहे तुम्हाला? त्यांचाही त्याच्यामध्ये वाटा आहेच. परंतु आमच्या सगळ्या पक्षाच्या कॅडरनी मन लावून काम केलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तब्बल 52 वर्षानंतर काँग्रेसला आमदारकीचं तोंड पाहायला मिळालं. तब्बल 52 वर्षानंतर. याच्यापूर्वी काँग्रेसचा आमदार कधी झालता हे तुम्ही सांगा, मी सांगतो लगेच. नाही, ज्ञानेश्वर खैरे. मेमाने साहेब 1957ला झाले. हां, आणि 1952ला पवार साहेब झाले वाल्याचे. नंतर 67 साली बापूसाहेब खैरे झाले, 62 साली बापूसाहेब खैरे झाले, 67 साली बापूसाहेब. 67 सालानंतर कधीही 2019 सालापर्यंत काँग्रेसला आमदार काय असतं हे पाहायला मिळालेलं नव्हतं. मी टीका नाही करत आहे, इतिहास सांगतो मी, पुन्हा एकदा शब्द वापरतो आहे. अशा परिस्थितीत आम्ही काम करून, आणि दरम्यानच्या काळात 4 वेळा काँग्रेस पराभूत झालेली होती इथं, आणि स्वतः संजय जगतापही 2 वेळा पराभूत झाले, आदरणीय काकाही 2 वेळा पराभूत झाले होते. हा इतिहासाचा भाग आहे.
टीका टिप्पणी करू नये, कोणाचाही नामोल्लेखही करू नये, परंतु आम्ही मन लावून काम केलं आणि दरम्यानच्या काळात ह्या 52 वर्षाच्या काळात स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 2 निवडून आले, अशोकरावजी टेकावडे आणि संभाजीराव कुंजीर. आणि 3 वेळा 1985, 1999 आणि 2019 3 वेळा मित्रपक्षाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून आणले. म्हणजे 5 वेळा, 10 पैकी जवळपास 10-11 पैकी 5 वेळा. एखाद्या वेळेला 78 साली लोक म्हणतात, पण मला आठवत नाही, मिड टर्म पोलही झालेल्या होत्या आपल्याकडे, ते चेक करावं लागेल, कदाचित झालत्या का काय, म्हणजे त्या वर्षांमध्ये जाण्याची गरज नाही आहे आपण. माझं एकच म्हणणं आहे आणि अपील आहे काँग्रेस पक्षाला की आघाडीचा धर्म आम्ही पाळला 2019ला, आता तो त्यांनी पाळण्याची गरज आहे. ही एकमेकाची कृतज्ञता ठेवण्याची वेळ आहे. आम्ही कुठेही मगाशी म्हटल्याप्रमाणे तो लहानसा जो मुद्दा ट्विस्ट करण्यात आला व्हिपचा, तो मी कधीही बोललेला नाही, बोलणार नाही, कारण ज्याचा अधिकारच मला नाही ते मी कशासाठी बोलणार. कारण तेवढी परिपक्वता मला माझ्या नोकरीच्या निमित्तानं आलेली की ज्या विषयात आपला काही संबंध नाही ते कशासाठी बोलायचं. तो त्या पत्रकारांचाच प्रश्न आणि त्यांचंच उत्तर, आणि ते माझ्या नावे खपवलं गेलं, असा तो प्रकार आहे. तर हा 2019चा जो इन्सिडंट झाला त्याच्यानंतर मग संजयजी जगताप आमदार झाले. आता त्यावेळी त्यांनी शब्द दिलेला होता, आदरणीय साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की पुढच्या वेळी तुमचा विचार करू. त्याच्यामुळं मी दावेदारी केलेली आहे की यावेळेला मी काय थांबणार नाही आणि मी यावेळेला निवडणूक लढवणारच आहे. आता राहिला प्रश्न आघाडी धर्माचा, याच्यामध्ये मी योग्य वेळेला जाईल की 2019च्या पार्लमेंट इलेक्शनला आघाडी धर्म पाळला गेला का, 2019ला विधानसभेला पाळला गेला का, याच्याबाबत आकडेवारी सकट ती आज वेळ नव्हे. मी आता एवढाच हा इतिहास सांगण्यापुरतं तुम्हा सगळ्यांना इथं मुद्दाम बोलवलं होतं. आणि मी लॉजिकली का म्हणतो आहे हे तुम्हा सगळ्यांना कळणं आणि तुमच्यामार्फत जनतेला कळणं ही माझी भूमिका आहे. म्हणून अत्तंभूत इतिहास मी कुठलाही कागद न पाहता, पण कुठल्याही एकही गोष्ट फॅक्टच्या विरहित नाही असेल तर तुम्ही मला आत्ता पॉईंट आऊट करा की तुमचं हे 1967 हे वगैरे चुकतं आहे किंवा हे 52 वर्षाचा इतिहास चुकतो आहे. बाकी बरेचसे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती मला काँग्रेसबाबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलता येईल किंवा इतर पक्षांबाबत बोलता येईल, पण ते इलेक्शनचं घोडा मैदान जवळ आल्यावरती बोलूया. ते मग आता असं होईल की मी काय टीका करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली की त्याच्यावर मला आत्ता बोलायचं नाही. माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे, 2019ची आकडेवारी आहे, मतदान केंद्रवाईज आकडेवारी आहे, कुठे काय झालं कुठे काय झालं ती मी योग्य वेळेला बोलेल. एवढंच मला नम्र निवेदन आपल्यासमोर करायचं होतं की माझी दावेदारी मी मागं घेणार नाही. आणि मी का करतो आहे हा काय गंभीर विषय आहे आणि हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे आणि तुमच्यामार्फत जनतेला कळणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला आज येण्याची विनंती केली. हा भाग वेगळा की तुमच्या सगळ्यांमध्ये गुरव सर ज्येष्ठ आहेत, ते मला 1 महिन्याभरापासून म्हणत होते की साहेब तुम्ही आमच्या सगळ्यांशी बोला. तर म्हटलं मी जरूर योग्य वेळेला बोलेन, कारण ती योग्य वेळ आता आलेली आहे. आत्ता म्हणजे 3 दिवसापूर्वी किंवा 4 दिवसापूर्वीच म्हटलं तरी चालेल. समजा पितृपक्ष होता, हा भाग सोडा, पण पितृपक्षामुळं वाटाघाटीला काय ते बसत नव्हते. आता पितृपक्ष संपल्या पहिल्या फेरीला ते बसले, पहिली फेरी त्यांची संपली आहे. आता पहिल्या फेरीचा आपण इथे चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पहिली फेरी संख्याबळावर होती की संख्या किती कोणाची याच्यावर होती, आणि त्यामुळं आता दुसऱ्या फेऱ्या सुरू आहेत त्यांच्या. आता उमेदवारांच्या ज्यांनी अर्ज केलेत किंवा आता माणिकराव झेंडे पाटलांनी माझ्या बाबतीत ठराव पाठवला आहे, मलाही निमंत्रण आलेलं आहे. त्याच्यामुळं मुलाखतीही सुरू होतील. आता मुलाखती सुरू झाल्यात म्हटलं तरी काही लपवण्यात काय अर्थ आहे? काय मुलाखती काय खाजगी बाब आहे का? काही कॉन्फिडेन्शियल बाब आहे का? पक्षाच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत. आणि तसं पुणे जिल्ह्याचा नंबर बुधवारी आहे. पुणे जिल्ह्याच्या उमेदवारांना सगळ्याच तालुक्यातले त्यांनी बोलवलं असावं. ज्या अर्थी मला पक्ष कार्यालयातून फोन आला त्या अर्थी बोलवलं असावं असा माझा अंदाज आहे. कारण काय एका तालुक्याचे बैठक घेऊन त्यांना चालणार नाही, कारण दिवस फार कमी आहे त्यांच्या हातामध्ये. हीच भूमिका माझी विषद करायची होती. त्यामुळे यावेळेला मी ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी इलेक्शन हे लढवणार आहे आणि त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कळावी. हा सविस्तर आणि विथ डिटेल्स ऑफ डेट्स अँड फिगर्स मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे. धन्यवाद. आता पण राज्यामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवणार. आणखी बी एक आहे ना, आणखी एक आहे ना, हां शिवसेना बी आहे ना. हो, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. आता पुरंदरच्या बाबतीत तुम्ही सांगितलं निवडणूक लढवणार, परंतु महाविकास आघाडीमधून ही जागा काँग्रेस सुटणार हे परिचित आहे. मग अशा वर्षी नाही हे कशाच्या आधारे तुम्ही आज उद्या गेली तर माझी हरकत नाही. आज 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 त्यांची तुम्ही मुलाखत व्यवस्थित ऐकली तिन्ही पक्षांची याची. इलेक्टिव्ह मेरिट आणि सिटिंग आमदार 6 सिटिंग खासदारांना BJPने तिकीट नाकारलं होतं. हा इतिहास तुम्हाला विसरता येणार नाही. बरोबर. इलेक्टिव्ह मेरिट हा सुद्धा दुसरा क्रायटेरिया आहे. आता त्याच्यात जर तुम्हाला पवार साहेबांच्याकडून मागच्या वेळेस प्रमाणे जर थांबवण्याचं परत आदेश आले तर तुमची भूमिका काय सर? पवार साहेबांच्याकडून हा प्रश्न तुमच्याकडून येणार हे मला अपेक्षित होतं, पण तो अप्रस्तुत आहे. आल्यावर मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. आज मी तिला आलेला नाही. जर तरचं आत्ता नाही बोलून चालणार, जर तरचं बोलून चालणार नाही. मी ज्या घटना घडल्यात त्या तुमच्या समोर ठेवल्या. मी निवडणूक लढवणार आहे, तो घटनेने दिलेला तुम्हाला आणि मला अधिकार आहे. हां नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. तुम्ही म्हणताय की हा जर तरचा प्रश्न करण्यात आज काय अर्थ नाही. मी ही इलेक्शन लढवणार आहे हे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं. जर तुम्हाला पवारसाहेबांचा दबाव आला तर काय होईल ते आत्याबाईंना मिशा असत्या तर काय झालं असतं असा त्यातला प्रकार झाला. म्हणजे थोडं स्पष्ट म्हणजे ती म्हण आहे आपली म्हणून ना. हे मी ठाम आहे, मी ठाम आहे त्याच. आणि त्याची मी पार्श्वभूमी सांगितलेली आहे तुम्हाला. आणि कुठल्याही प्रकारे मला विजयराव शिवतारेंच्यावर टीका करायची नाही, संजयजी जगतापांच्यावर टीका करायची. आणखी कोणी 4था 5वा उमेदवार असेल किंवा सगळे सेपरेट 14 सारखे 99 सारखे लढले, कुणावरही व्यक्तिगत टीका करायची नाही. उद्या इलेक्शनमध्ये मी जरी असलो तरी मी व्यक्तिगत टीकेला हात लावणार नाही. प्रश्नांवर आणि कामांवर मात्र बोलणार आणि सटकून बोलणार. उमेदवारी न मिळाल्यास इतर पक्षाशी काही चर्चा चालू नाही 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 जर तरचं काहीच बोलू नका. आणि जर तशी चालू असेल तरी ती काही जाहीररित्या सांगण्याची बाब नसते ना. तशी चालू असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मी सांगितलं माझ्या पक्षाने माझ्या पक्षाचा एकटाचा ठराव केला आहे. मी तर उलट माणिकरावांना विनंती केली की अहो पक्षाकडे आणखी एखादी विनंती असू द्या आपली रेकॉर्डवरती. आणि एक बघा, ज्या वेळेला हा ठराव झाला त्या दिवशी मी उलट फुरसुंगीच्या तुम्हीसुद्धा होते मला वाटतं का तुमच्यापैकी कोणतरी, भिवडीचा कार्यक्रम होता शाळेमध्ये. इथं आहेत ना बाळासाहेब बिनताडे, शालेय कार्यक्रम होता शामरावांना बिनताडेंचा. त्या मिटिंगला मी उलट उशीर आलतो. आणि तो आल्या त्यांची मीटिंग सुरू झाली ती आमची पक्ष कार्यालयात. आणि तिथे ठराव झाला तो दिला पवार साहेबांनी दिला. पवार साहेबांनी थोडे तिडके नव्हे त्यांचे 20-25 मिनटं म्हणून म्हणजे महाकठीण काम, तरी त्यांना 20-25 मिनटं दिले त्यांना विचारावं. आणि त्या मीटिंगला मी हजर नव्हतो. बारामतीत असून मी आतमध्ये गेलो नाही, कारण त्याच्यानंतर जो धनगर समाजाचा मेळावा होता त्याचं निमंत्रण होतं, तो दुपारनंतर होता. पण आम्ही जाताना बरोबर गेलो. आणि हे ज्यावेळेला तिकडं माझ्या संबंधी भेटायला गेले तर मी तिथं असणं अप्रस्तुत आहे. म्हणून मी त्या मेळाव्याला अटेंड केलं. साहेब त्याच्यानंतर तासाभराने मेळाव्यासाठी आले. तो मेळावा बारामतीत होता आणि राज्यस्तरीय होता मेळावा, तो अटेंड केला मी. म्हणजे काय लोकसभेला जो अनुभव घेतला लोकांनी मागच्या शिवतारेला पूर्वी हवा उभी केली ताईंच्या नंतर शिपूट घातलं, जे वैशिष्ट्य घडलं. ताईंची मंडळी म्हणजे ताई पण आमदार झाल्या आणि सुनेताबाईंनी पण खासदार झाल्या. सगळे 3 खासदार एका घरात झाले, 2 आमदार झाले, अजून 4 होतील. इथं तसं व्हायला नको आमचं म्हणणं आहे. मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की मी इलेक्शन लढवण्यावर ठाम आहे. बस एवढं आनंद पाहिजे. हो, उद्या कोणी प्रेशर करू द्या तुम्ही उभं राहणार. मी उभं राहणार आहे, कारण मी त्याला लॉजिकही दिलं आहे. उगाच मी काही एकदा थांबलो नाही असं नाही की एकदा थांबलो आहे, पक्षहितासाठी थांबलो आहे, आघाडीच्या हितासाठी थांबलो आहे. संजयजी जगताप हे दुसऱ्या पक्षाचे जरी होते पण आघाडीत होते, ठीक आहे. त्यांचा 2-4 वेळा पराभव झालेला होता म्हणून आज थांबलो असं नव्हे. पण एक आघाडीकडून साहेबांनी सांगितलं की मागच्या 2 वेळेला असं घडलं आहे, म्हणजे 9ला आणि 14ला, म्हणून थांबण्याचं मी विचारांती निर्णय घेतला. तो मात्र तो लॉजिकल मला वाटला, कारण तुम्ही 2009ची आणि 2000 तिकीट अजित पवारांनी फायनल केलं होतं ना, साहेबांनी केलं. नाही त्यावेळेला आपल्या तालुक्यातले सगळे प्रमुख नेते, स्वतः शरद पवार मध्यभागी, बाजूला अजितदादा आणि जयंत पाटील साहेब, आणि तिसरे मला वाटतं तटकरे साहेब होते काय,
तटकरे साहेब होते, आम्ही 10-12 जण होतो आणि ते तिकीट त्यांनी तिथं डिक्लेअर आमच्या त्या बैठकीत केलं होतं, जाहीर पत्रकारांसमोर नव्हतं केलं. माझा प्रश्न अध्यक्षांना आहे की त्यांची जी भूमिका आहे पक्षाच्या संदर्भातली किंवा आम्ही तिकीट मिळू न मिळू आम्ही लढणार आहोत, तुमची काय भूमिका असणार आहे? लोकशाहीमध्ये सर्वांना लढण्याचा अधिकार आहे. ते तर आहेच अधिकारी आहेत, त्यांना मी कसं सांगणार? पक्षाध्यक्ष म्हणून मी सांगणार माझ्या आघाडीला तिकीट मिळावं, परंतु आम्ही त्या ठिकाणी पक्षाने हे नसताना पक्षाचे प्रमुख नेते आमचे 5 आहेत, संभाजीराव झेंडे साहेब, विजय कोलते, सुधामाप्पा इंगळे, माहूरकर आणि दत्ता बचावत, हे 5 जण नेते. नाही, हे तुमचा फोन आपला कधी झालाय? भाऊ काल रात्री. मला मग अर्ध्या तासापूर्वी फोन आता जेवढे जवळ होते ते सगळे आलेत, आपोआप बाहेर आहेत. आपण अध्यक्ष, महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही पक्षाध्यक्ष, पुरंदरची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि पुरंदरमधून जर बंडखोरी होणार असेल तर पक्षाची भूमिका काय असेल? बंडखोरी हा शब्द, सॉरी तुम्ही त्यांना प्रश्न विचारलाय, बंडखोरी हा शब्द आत्ताच वापरणं अप्रस्तुत आहे. मला आमच्या पक्षाने मिटिंग घेतली आणि सगळे प्रमुख पैकी विजयराव होते, माहूरकर होते, दत्ता होते, सुधामाप्पानी हे दोघं नव्हते. त्यावेळेला एकमुखाने आम्ही ठराव केला, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी आणि त्याच्यामध्ये संभाजीराव झेंडे हे एकमेव उमेदवार आमचे सर्वानुमते असतील. तर साहेबांना दिलं, जयंत पाटील साहेबांना दिले आम्ही आणि त्यांना भेटलो मी साहेबांना, म्हणलं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे. आजसुद्धा आम्ही तेच सांगतो आहे की ही जागा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी, हे सुद्धा आम्ही आजसुद्धा साहेबांना सांगतो. तुमची मागणी आहे इथपर्यंत ठीक आहे, हो, परंतु जर तुम्हाला ही जागा आघाडीकडे दिली तर मग तुमची काय भूमिका असेल? आघाडीकडे, आघाडीत आम्ही आहोतच ना, आघाडीत आम्ही आहोत ना. ते म्हटले ना 3 लोकांची आघाडी आहे. पोलिंग आमदार हा नियम लावून किंवा विद्यमान आमदार जे आहेत हा नियम लावून आघाडी धर्म पाळणार, आघाडी धर्म, अध्यक्षांची भूमिका ती महत्वाची आहे. आघाडी धर्म पाळणार. आतापर्यंत जर पाहिलं तर आघाडीच्या वतीने झेंडे साहेबांनी तिकीट मागितलंय, त्या पद्धतीने त्यांच्या पक्षाकडे आमदार साहेब तिकीट मागत असतील, हा पाठ झाला. परंतु आजपर्यंत जर पाहिलं तर तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी लोक तुमच्यात मनोमिलन होऊन तालुक्यामध्ये तुमचे दौरे होत होते, परंतु आता सध्या तुमच्या तालुक्यात कुठेही तुमचा आघाडी म्हणून दौरा होताना अजिबात दिसत नाही. मग तुमच्यात जर हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोमिलन कसं होईल? आज तर तुम्ही अजून लोकांच्या एकत्र जातच नाही, आमचा वाद झालाच नाही तर मनोमिलनाचा विषय कुठे? आघाडी म्हणून आम्ही बरोबरच आहोत. 8 तारखेला आदरणीय पवार साहेब जेजुरीला येतात, नाट्यगृहाचं उद्घाटन आहे. तिथं आमदारांनी सुद्धा सांगितलं की संभाजीराव झेंड्याचं नाव वरच्या लाईनमध्ये टाका. म्हणजे असं मतभेद अजून नाहीत, असं कुठेही ना. आता हे ते पराचा कावळा केला तुम्ही सांगितलं साहेबांनी मग हे साहेब आमदारांच्यावर असे बोलले नाही, मग तुम्ही लिहिलं मग ते बोलले नाही, ते नाही, त्यांनी नाही लिहिलं, त्या मुंबईच्या पत्रकारांनी लिहिलं. म्हणजे पत्रकार कुणी असू दे. आणि माझा एक प्रश्न असा आहे की लोकसभेला सुप्रिया ताईंचा प्रचार झाला, पुरंदरच्या राष्ट्रवादीने प्रचंड काम केलं पण काँग्रेसने केलं आणि त्याचा एकीकृत परिणाम म्हणजे त्या विजयी झाल्या. तर थोडंसं राष्ट्रवादीला असं वाटतं की थोडंसं काँग्रेसचं उपकाराचं ओझं नाही, मी त्यामुळे नेते व्यक्त होत नाहीत का लवकर तुमच्या बाबतीत? असं व्यक्त होण्याचा प्रश्न नाही, तुम्हाला मी सांगितलं त्या प्रश्नावर मी योग्य वेळी येईल आणि आकडेवारी सकट येईल. मदत झाली न झाली हे आज उपरून त्याची कॉन्ट्रोवर्सी तुम्ही किंवा मी करणं योग्य नाही. मी आकडेवारी सकट तुमच्यासमोर येईल. आमच्याकडे गावोगाव जे दौरे झाले आमचे त्याचा चार्ट आहे. 7 मार्चला आम्ही दौरा सुरू केला, तो शेवटपर्यंत चालला. तिथं कोण कोण हजर होतं आणि कोण कोण नव्हतं, हे दिवस कोणत्या दिवशी कोणतं गाव होतं हा तक्ता पाहिजे तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्याच्यामुळं प्रचारात कोण सामील झालं कोण नाही झालं हे सगळं आहे, पण ते आज बोलणं अप्रस्तुत आहे असं मी मगाशीच विधान केलं आहे. आणि ज्यावेळी बोलायचे त्यावेळी मी याच्यावरही बोलणार आहे. तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांची थोडीशी अडचण होती का काय असं आम्हाला असं वाटतं की बाबा त्या मागचा लोकसभेच्या निवडणुकीचा तो जो आहे ते त्याच्यामुळे थोडंसं ते लगेच नाही. मग त्याच्या मागं तर 2014चा इतिहास तुम्ही आठवा काय झालता. तर मी तर नोकरीत होतो त्यावेळेला.
त्यावेळेला काय घडलं होतं यार आता तालुक्यामध्ये आणि सासवडमध्ये ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायला नको. पण माझा अजून अगदी मनापासून सांगतो, कोणाचे व्यक्तिगत उणे काढण्यावर अजिबात विश्वास नाही. माणिकराव 1999ला साहेबांच्या सांगण्यावरनं शिवरामरावांनी उमेदवारी केली, तर तुम्ही साक्षीदार होता, आम्ही पण होतो. त्यावेळेला काय झालं होतं, साहेबांनी उभं राहायला सांगितलं, पुढं काय झालं नंतर? आम्ही अपक्ष लढलोच की. अपक्ष लढलं, मग आजची वेळ येणार आहे का आता? तशी वेळ येणार नाही का? पक्षाची उमेदवारी द्यावी साहेबांना, पक्षाची. नाही, पक्षाची उमेदवारी आम्ही मागतोय तर आम्ही मिळवायचा प्रयत्न करू. पण जागा मागतो ना बाहेर ठिकाणी, मग तुम्ही ही जागा मागून घ्या, आम्ही मागच्या वेळेस सोडली, आम्हाला आमची जागा द्या. आमची मी तर तेच तर सांगितलं, 10 मिनिटं घेतलं की 2004 पासून आमच्या पक्षाची जागा आहे. एक वेळचा अपवाद म्हणून त्यांना दिली, कारण ह्या वादामध्ये, दोघा पक्षांच्या वादामध्ये तिसऱ्याच पक्षाचा फायदा होत होता. तुम्ही 2019ला 2009ला पाहिलं आणि 14लाही पाहिलं, तुम्ही पाहिले, तुम्ही साक्षीदार आहात सगळे त्या घटनेचे. बघा 2009ची आकडेवारी बघा, 2014ची आकडे नसेल तर मी पुन्हा रिपीट करतो. सगळ्यांना माहिती आहे, त्याचं काय वाद नाही. हो, मतविभागणीचा फायदा समोरच्या पक्षाला झाला. तो वरचा देवचा विचार बरोबर आहे, तसा विचार पुन्हा होणार ना, काहीतरी करणार नाही. हो, पण तसा विचार केला तर मग आपल्यालाही काही विचार करावा. तुम्ही म्हणताय विचार टाका ना मोठा पक्ष माणिकराव, तुम्ही टाकला पाहिजे दावा साहेबांवर. 3-4 वेळा तुमचं ऐकलं, सगळं तुमचं काम करतोय आणि आम्हाला आम्हाला द्या आमदारांचा. टेकवड्याच्या वेळ झाला ना तसा. चालू आहे आमचे प्रयत्न, चालूच आहे. चालून ते यश करा, तुम्ही निर्माण करा. नाही, मग त्यांचं आता त्यांनी भूमिका सांगितलं की मी निवडणूक लढवणार, पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. माणिकरावांना म्हणतो त्याची जबाबदारी हे उभं राहणार आहे अध्यक्ष, मग त्यांनी रेटवर साहेबांपुढं. हा तुमचा मी ठाम आहे तुमच्या निर्णयाचा, हा तुमचा हातचा निर्णय. हो, बाकी पक्ष काय उद्या निर्णय काय होईल? नाही, तसं बोलून वातावरण व्हिसिएट करू नये. म्हणजे त्याचा अर्थ दुसरा असा निघतो की मी पक्ष निर्णयाला मानत नाही. आजच कशाला तो निर्णय घ्यायचा? तुम्ही वेळ आहे, तुम्ही बी मॅच्युअर्ड लोक आहात, म्हणजे इन द सेन्स ह्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काढलेलं आहे. तो उद्याचा निर्णय झाल्यावर बघून, आज तर झालेला नाही. मी तुम्हाला सांगितलं तसं पितृपक्षामुळं 3 दिवसापूर्वीच वाटाघाटी सुरू झालेल्या आहे. बरं, काल परवा कुठेतरी बातमी फिरत होती ती व्हॉट्सअपला तुमच्या, त्याच्यातही माझं नाव कुठून आले काय नाही, पण त्या चॅनलशी माझा संबंध नाही आणि त्या बातमीशी माझा संबंध नाही आहे. आम्ही असं एक वाक्य म्हणू का, मी निवडणूक लढवणार ठाम आहे? नाही, मी बोललोच आहे तसं. पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा. हे बघा, मी पुढचं वाक्य बोललो नाही. मी एवढंच म्हटलं, मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे आणि माझ्या पक्षातूनच निवडणूक लढवणार असा माझ्या पक्षाने एकमुखी ठराव केलेला आहे. ऐका ना, म्हणजे तुम्हाला पक्ष उमेदवारी दिली याची खात्री आहे असं तुम्ही म्हणताय थोडक्यात? हो, असं. पण साहेब खरं सांगा, साहेबांचं काय बोलून झालं नक्की? मागच्या वेळेस बोलून झालं एक बघा, असं साहेब नाही साहेब नाही, मागच्या वेळेला बोललेलं मी तुम्हाला सांगितलं ना की ह्या वेळेला थांबा तुम्ही. त्या पद्धतीने तुम्ही हे बघा, त्यावेळेला बोलले रात्रीचे 2 वाजले होते. नाही, आता बोलणं झालं ना, मी गणेशोत्सवाच्या दिवशी भेटलो. हां, ते कमी बोलतात पण ह्या वेळेला डिटेलमध्ये बोलले. पण शेवटी असं आहे, आपण आपल्या दृष्टीने, तुमच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने किंवा इथं बसलेल्या प्रत्येकाच्या दृष्टीने पुरंदर हवेला एक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. त्यांच्या दृष्टीने 288 मतदारसंघामध्ये ते शेवटी राष्ट्रीय नेते आहेत, राज्याचे नेते आहेत. त्यामुळं सगळं झालं देण्याबद्दल अजिबात दुमत नाही, पण शेवटी आता या चर्चेच्या फेऱ्या होतीलच आणि होत आहेतच त्या. मागच्या वर्षी आणि आता सांगितले का तयारी करायला सांगितली परत काय? नाही, मला असं आहे की प्रत्येक उमेदवाराला तसं सांगण्यात येतं. आणि आता परवा दिवशी मला मुलाखतीला बोलवलं, हे बी मी सांगू नये ते सांगितलं तुम्हाला. आणि ते काय झालं, ते लपवण्यासारखं बी नाही. काय मुलाखतीला बोलवलं आहे, त्यावेळेस सांगतील काय. तयारी करायला नाही, मुलाखती पुणे जिल्ह्यातल्या 13च्या 13 उमेदवारांच्या आहेत ग्रामीण.